नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। एक गोष्ट आता तुम्हाला सांगतोय, सगळ्यांनी आजूबाजूला बघा। माणसं विट्यातली तेच आहेत का जरा बघा, शेजारी आहेत ना विट्यातली? का बाहेर नाही आणले त्या? नाही ना, सर्वजण विट्यातले आहात। दोन घोषणा द्यायच्या, नाथबाबाच्या नावानं भारतीय जनता पक्षाचा आता आपण अभ्यासपूर्वक भाषणाला सुरुवात करू। आपल्या पुढे सर्व नगरसेवक बसलेले आहेत, जे आता उभं राहणार आहेत ते, आणि पूर्वीचे नगरसेवक। राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तीन गोष्टीवरती आपण मंथन करणार आहे। आणि एक वैभवला मला आज खूपच मोठी शाबासकी द्यायची आहे की त्याचं पहिलं भाषण मी अभ्यासपूर्वकच ऐकलं। अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण या विषयावरती आपण बोलूया। राजकारण हे आपल्याला जास्तीत जास्त केलेलं न सांगता पुढची हारणं दाखवून रंगवलं जातंय। समाजकारण हे करून दाखवावं लागतं, आणि जे समाजकार्य उभं केले, गेल्या 40 वर्षाचा भाऊंचा इतिहास आणि त्यांच्या सर्व कामाचा साक्षीदार मी आणि पतंगराव कदम। आणि मग आता या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला टीका कोणावरती नाही करायची। ज्या पटांगणामध्ये बसलाय आणि जी शाळा उभी राहिली, ही नगरपालिकेची शाळा पहिल्यांदा भाऊनी एवढी सुंदर बांधली की अशा नगरपालिकेच्या शाळा महाराष्ट्रात सुद्धा नव्हत्या। एवढी चांगली त्यांनी शाळा बांधली। विटा शहरामधल्या सगळ्या शाळांच्या वरती नजर टाका, नगरपालिकेच्या सगळ्या स्लॅबचे इमारती आहेत। आज समाजकारण करत असताना समाजाच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे, आणि जो समाजाच्या हिताचं काम करेल तोच खरा नेता असतोय। निवडून आलो म्हणून ना मी काही त्याला नेता मानणार नाही। ज्याला समाजाची नाव कळलेलं आहे आणि समाजाच्या हितासाठी जो काम करतो त्याला आपण नेता मानलं पाहिजे आहे। सदाभाऊंच्या सगळ्या कार्याकडे जर आपण दृष्टीक्षेप टाकला तर यांनी काम करत असताना फक्त राजकारण केलं नाही, मी काम करत असताना राजकारण केलंच नाही, समाज हिताचं सगळं काम उभा करण्यासाठी आम्ही दोघंजण सातत्याने झटलेलो आहोत। राजकारण हा आमचा ब्रह्मसेठ दुय्यम भाग आहे, त्याला प्रथम स्थान नाही। समाज हित हे आमचं प्रथम स्थान आहे। त्यासाठी आम्ही दोघांनी मिळून या गावामध्ये आर्थिक संस्था उभ्या केल्या आणि त्या सक्षमपणे समाजासाठी चालवल्या। त्या काही आमच्यासाठी उभ्या नाही केलेल्या। सामान्याची मुलं उभा राहिली पाहिजे आणि त्याला पैशाची गरज असते, आणि तो पैसा उभा करणं लोकांना खूप अवघड असते। म्हणून या सगळ्या आर्थिक संस्था गोरगरीब जनतेच्या उभा केल्या आणि त्या चालवल्या चांगल्या। गेली जवळजवळ 30-35 वर्ष झालं आम्ही हे काम करतोय। या संस्था सगळ्या आम्ही चांगल्या चालवल्या। त्यानंतर आज या गावामध्ये भाऊंच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या इमारती उभ्या राहिल्या त्याचं थोडं अवलोकन करूया आणि विरोधकांनी काय केले ते पाहूया। तहसील ऑफिस भाऊंच्या कारकिर्दीतलं, तुम्ही फक्त अभ्यास करायचा आहे आता। पोलीस स्टेशन भाऊंच्या कारकिर्दीतलं, त्याच्या पुढचं हॉस्टेल भाऊंच्या कारकिर्दीतलं, ITI भाऊंच्या कारकिर्दीतलं, तिथं असणारं हॉस्टेल भाऊंच्या कारकिर्दीतलं। हे जेवढ्या शासकीय इमारती बांधलेत त्या सगळ्या भाऊ 10 वर्ष आमदार असताना बांधलेल्या आहेत, आणि यांच्या सगळ्या उद्घाटनाचा साक्षीदार मी आणि पतंगराव कदम आहे।
सुंदर अशा या सगळ्या इमारती बांधलेल्या आहेत. मग समाजासाठी आपण काय केलं पाहिजे आहे? कैलासवासी हनुमंतराव पाटलांचं एक स्वप्न होतं. त्यांची शाळा तेवढी झाली नव्हती. मी आणि ते सभागृहात एकत्र दोघं जण शेजारी बसत होतो आणि त्यांना एक कायमचं शल्य होतं की माझ्या शहरामध्ये सुंदर अशा शाळा असली पाहिजे आहे. आणि ते स्वप्न भाऊनी पूर्ण केलं. आज तुम्ही सगळ्या शाळा बघताय भाऊनी बांधलेल्या. हा आदर्श त्यांनी पतंगराव कदमांचाच घेतला आणि त्या आदर्शावर पाऊल टाकलं आणि सुसज्ज अशा सगळ्या शाळा बांधल्या. या शाळामध्ये मुलं कुणाची शिकतायत? तुमची सगळ्यांची शिकतायत. या तालुक्यातून मुलं येत आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यापासून गावात उद्योगही उभा राहिला. अनेक शिक्षकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. अनेक लोकांना त्या ठिकाणी मग कोणी शिपाई म्हणून काम करते, कोणी बसवरती ड्रायव्हर म्हणून काम करते, कोणी लहान मुलं खाली उतरणे वर गाडीत चढवणे याच्यासाठी काम करते. अनेकांच्या हाताला काम मिळालं. अनेक गोष्टी करत असताना भाऊनी सातत्यानं पाहिलेलं आहे की माझ्या समाजासाठी काय हवं आहे ह्याच्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केला आहे. आणि ते स्वतः उभा करत असताना मलाही सांगतात की अशोक भाऊ, ही गावाला याची गरज आहे, तुम्हीही उभा करा. माणूस अलीकडच्या काळामध्ये एवढं मोठं मन दाखवत नाही, कोणी कोणाला सांगायला तयार नसते, पण भाऊ मला कायम सांगतात. समाज हिताचं काम साधण्यासाठी आपण पुढे आता जाऊया. जे उभा केलंय त्याचं अवलोकन करा आणि विरोधकांनी काय उभा केलंय याचंही अवलोकन करा. मला कुठलीही टीका नाही करायची. सामान्य माणूस उभा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही सगळेजण करत गेलो. बरेच दिवस झालं मी सातत्यानं ऐकतो टेंबू योजनेबद्दल बोललं जातं. भाऊ आमचे काम करतात पण मार्केटिंग नाही करत. सोशल मीडियाकडे आपला विषय घेऊन जात नाहीत. ते फक्त आणि फक्त कामात राहतात. ते ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला माऊलीच्या विहिरीमध्ये पाणी आणण्याचं काम कोणी केलं? भाऊनी केलं. त्यावेळेला ते आमदार होते. राज्य शासन त्यांना फंड देत होतं. पतंगरावांच्या माध्यमातून त्या काळच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून भाऊनी प्रचंड प्रमाणात फंड आणला. त्या माऊलीच्या उद्घाटनालाही त्याचा साक्षीदार मी आहे. आणि त्यानंतर पुढचं काम जे पुढचे आमदार आले त्यांनी पूर्ण केलं. मी या ठिकाणी एकच उल्लेख करू शकतो. पाणी आलं आपल्या शेतातनी, सगळ्यांनी ऊस लावला. इथं बरेच शेतकरी बसलेले असतील. ऊस लावल्यानंतर तर तू ऊस घालवायचं कुठं हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिला. बाहेरच्या कारखान्यांना ऊस घालवला तर पैसे मिळत नाहीत. ह्या शेतकऱ्यांच्या समस्या माझ्याकडे आल्या, भाऊंच्याकडे आल्या. आणि मग आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही 2 प्रोजेक्ट उभा केले. भाऊने एक जागरीचा प्रोजेक्ट उभा केला, आमच्या अजितने एक जागरीचा प्रोजेक्ट उभा केला. त्याच्यामधून थोडेफार लोकांना दिलासा मिळाला. त्यातून पण शेतकऱ्यांचं ऊस जाणं मुश्किल झालं. पूर्वी या तालुक्यामध्ये कारखाना होता. तो सातत्यानं अभ्यासू व्यक्तिमत्व कारखाना चालवण्यासाठी नसल्यामुळं कारखाना तो बंद झाला. आणि हा बंद पडलेला कारखाना कुणीतरी घेवावा. कारण मी जे पाहिलं की आमच्या भागातले शेतकरी खूप हुशार आहेत. आम्ही एकदा भाऊ पण होते एका सभेला गेलो. भाऊ गेले पुढं निघून शेना आणि सगळ्यांनी मलाच अडवलं. म्हटलं काय रे बाबा, भाऊ गेले पुढं आणि मला का अडवताय तुम्ही? तर ती माणसं म्हटली हा कारखाना कुणाला तरी घ्यायला हवा, हा कारखाना खरेदी करायला हवा भाऊ. म्हटलं माझ्याकडे काही तेवढी ऐपत नाही, भाऊंची तेवढी ऐपत नाही. कारखान्याला कमीत कमी 100 कोटी रुपये लागतात. 100 कोटी आम्ही काही एकदम देऊ शकत नाही. तर नाही म्हटले, तुमच्याकडे माणसं आहे ती, तुमचे संबंधित खूप उद्योगपती आहेत, तुम्ही त्यांना कारखाना घ्यायला. मी हा कारखाना पुन्हा घ्यायला लावला विश्वजित कदमांना. आणि आज सगळ्यांचं ऊस त्या ठिकाणी जातो. समाजामध्ये जे जे प्रश्न उभा राहतील ते प्रश्न सोडवण्याची तयारी आम्हा दोघांची असते.